मराठा समाजाकडनं केले जाणारे मोर्चे, काढली जाणारी आंदोलनं या सगळ्यावरनं राजकारण तापू लागलेलं आहे। मराठा समाजाकडे सत्ता नाही आणि त्यामुळेच त्यांची तडफड सुरू आहे अशी टीका रामदास आठवले यांनी केलेली आहे। ते आज नवी दिल्लीत माझाशी बोलत होते। मराठा समाजाकडनं अॅट्रॉसिटी रद्द करण्याची मागणी होत असतानाच रामदास आठवलेंनी मराठा आणि दलित ऐक्यासाठी परिषद घेणार असल्याचं जाहीर केलंय। येत्या 7 ऑक्टोबरला शिर्डीमध्ये दलित मराठा ऐक्य बैठक बोलावलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ नये अशी मागणी या परिषदेच्या माध्यमातून केली जाईल। कालच प्रकाश आंबेडकरांनी दलितांनी मोर्चे काढू नये असा सल्ला दिला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आठवलेंच्या एकता परिषदेची घोषणा ही महत्त्वपूर्ण मानली जाते। आम्हाला मोर्चे काढण्याची सवयच होती आणि आहे। मी विचार केला की आता मराठा समाजात सत्ता गेल्यामुळे जसा पाण्यातून मासा बाहेर काढला की तडपडतो, अशा पद्धतीनं मराठा समाजातल्या नेत्यांमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे कुठंतरी कोपर्डीचा संदर्भ घेऊन वास्तविक कोपर्डीच्या अत्याचाराच्या नंतर मोर्चे काढायला हरकत नाही। ते का मराठा मुलीवर अशा पद्धतीचा अन्याय झाला, अत्याचार झाला, तिचा खून करण्यात आला आणि साहजिकच मराठा समाजाला राग येईल अशाच पद्धतीची परिस्थिती त्या घटनेनंतर निर्माण झाली। परंतु अॅट्रॉसिटीचा काही संबंध नाही। या केसमध्ये दलित आरोपी असल्यामुळं त्यामध्ये अॅट्रॉसिटीचा विषय नव्हता, पण जाणीवपूर्वक त्यामध्ये अॅट्रॉसिटीचा विषय आणण्यात आला। घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढायला हरकत नाही। मोर्चे निघाले तर ते स्वच्छ मोर्चे, आरपीआयचे मोर्चे असतील, आंबेडकर जनतेचे मोर्चे असतील आणि ते मोर्चे प्रतिमोर्चे म्हणून नसतील तर ते मोर्चे मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी, त्याचबरोबर अॅट्रॉसिटी ॲक्ट रद्द करू नका या मागणीसाठी आणि दलित आणि मराठ्यांमध्ये सामंजस्य निर्माण करा, त्यांच्यात ऐक्य निर्माण करा या मागणीसाठी आमचे मोर्चे असतील। 7 ऑक्टोबरला शिर्डी या ठिकाणी एक दलित मराठा ऐक्य परिषद ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये सर्व पक्षाच्या मराठा नेत्यांना बोलवणार आहे। बघूया कोण कोण येतात ते।